दुसरं वचन, स्तोत्रसंहिता त्यातलं 128 अध्याय आणि त्यातील दुसरं वचन. तू आपल्या श्रमाचे फळ खाशील, तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल. रिपीट. तू आपल्या श्रमाचे फळ खाशील, तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल. रिपीट. तू आपल्या श्रमाचे फळ खाशील, तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल. हालेलुया, हालेलुया. शेजारला सांगा, तू आपल्या श्रमाचं तुझ्या कष्टाचं फळ खाशील, तू सुखी होशील, तुझं कल्याण होईल. हालेलुया. स्तोत्रसंहिता पुस्तकात 128 त्यातलं दुसरं वचन सांगतं की तू आपल्या श्रमाचं फळ खाशील, तू सुखी होशील आणि तुझं कल्याणच होईल. हालेलुया, हालेलुया. बायबल सांगतो तुझ्या कष्टाचं, तुझ्या श्रमाचं, तू जे काही करत आहे, प्रेज द लॉर्ड, जे काही तू व्यवसाय करत आहे, जो काही तुझा बिझनेस आहे, जे तुझ्या हातात तू काम घेत आहे, प्रेज द लॉर्ड, जे काही तू कष्ट करत आहे त्याचं फळ तूच खाशील म्हणतो परमेश्वर, आणि तुझं कल्याण होईल म्हणतो परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दुसरा कुणी तुझं फळ खाऊ शकणार नाही म्हणतो परमेश्वर. तुझ्या कष्टाचं, तुझ्या श्रमाचं फळ तूच खाशील म्हणतो परमेश्वर. एक परमेश्वर वादा करत आहे बरं का, एक वचन देत आहे परमेश्वर आपल्याला. एखाद्या व्यक्ती एखाद्याला वचन देतो, बाबा मी खरंच असं करेन बरं का, मी करार करतो. तसा परमेश्वर वचन देत आहे आणि परमेश्वर बोलत आहे की बाबांनो, तुझ्या कष्टाचं, तुझ्या श्रमाचं फळ तू खाशील आणि तू यशस्वी होशील आणि तुझं कल्याणच होईल. हालेलुया. कारण तो जिवंत परमेश्वर वादा करत आहे. जो स्वर्गाचा परमेश्वर आहे तो तुमच्याशी करार करत आहे. तो म्हणतो की तू जे काही तू काम करतोस, जे काही तू कष्ट करतोस, जे काही तू श्रम घेतोस या पृथ्वीवरती, त्याचं फळ तूच खाशील म्हणतो परमेश्वर, आणि तुझं कल्याण होईल, तू यशस्वी पुरुष होईल म्हणतो परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. कोणता व्यक्ती यशस्वी होईल? कोणता व्यक्ती आपल्या कष्टात, आपल्या श्रमाचं फळ खाईल? हालेलुया. काय करावं मला लागल की जे मी काम करत आहे, जे मी कष्ट करत आहे, जे मी श्रम घेत आहे, त्यात मला यशस्वी व्हावं आणि माझं कल्याण व्हावं, असं मला काय करावं लागल? प्रेज द लॉर्ड. कारण ज्या परमेश्वरनं वादा केलाय, ज्या परमेश्वरनं वचन दिलंय की तुझ्या कष्टात आणि तुझ्या श्रमाचं फळ तू खाशील आणि तू यशस्वी होशील म्हणतो परमेश्वर, मग मला असं काय करावं लागेल? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रथम तर तुम्हाला प्रत्येक तुमच्या मार्गात, तुमच्या कामात, तुम्हाला प्रत्येकाला आपल्या देवाचा आदर केला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. त्या देवाचा सन्मान केला पाहिजे, ते देवाची स्तुती केली पाहिजे. काम करण्या अगोदर अथवा कामाला जाण्या अगोदर आपलं सर्व नियोजन, सर्व व्यवसाय, जो काही तुमचं काम आहे, जी तुमची नोकरी आहे, ती परमेश्वरच्या हातामध्ये प्रथम तुम्ही सोपवली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि त्या देवाला म्हटलं पाहिजे की प्रभू तू माझ्या कामामध्ये तू उभा राहा, माझा मदतगार म्हणून तू उभा राहा. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस तुम्ही तो निर्णय करता आणि परमेश्वरच्या वचनामध्ये चालण्याचा निर्णय करता, त्याच्या वचनापासून, त्याच्या मार्गापासून न भटकण्याचा निर्णय करता, त्यावेळेस बायबल सांगतं तुझ्या श्रमाचं फळ तू खाशील, तुझं कल्याण होईल आणि तू यशस्वी होशील. हालेलुया. कारण मनुष्यानं कोणत्या मार्गाने जावं याचं शिक्षण परमेश्वर देतो बरं का. स्तोत्रसंहिता पुस्तक याचा 32वा अध्याय आणि त्यातलं 8वं वचन सांगतं, स्तोत्रसंहिता 32:8, मी तुला बोध करीन, मी तुला शिक्षण देईन, मी तुला शिकवीन म्हणतो परमेश्वर. हालेलुया. लक्ष आहे माझ्याकडे. बायबलचं वचन सांगतं, परमेश्वर म्हणतो बाबा मी तुला बोध करीन, मी तुला शिक्षण देईन. हालेलुया. मी तुला शिकवीन. ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे. हालेलुया. कोणत्या मार्गाने तू गेला पाहिजे, कोणत्या मार्गाने तू चालला पाहिजे, त्याचे शिक्षण तुला देईन. हालेलुया. त्याचं शिक्षण मी तुला देईन म्हणतो परमेश्वर. आणि मी आपली दृष्टी तुझ्यावर ठेवून, मी आपली नजर तुझ्यावर ठेवीन, मी तुझ्याकडे पाहत राहील, तुला बुद्धिवाद सांगेन. हालेलुया. आणि बुद्धीच्या आणि ज्ञानाच्या गोष्टी मी तुला प्रकट कर म्हणतो परमेश्वर. हालेलुया. काय बोलत आहे परमेश्वर? बुद्धीच्या आणि ज्ञानाच्या गोष्टी, तुला समजत नाही अशा गोष्टी मी तुला शिकवीन म्हणतो परमेश्वर. मी तुला बोध करीन,
मी तुला सांगेन तू कसं चाललं पाहिजे, तू काय केलं पाहिजे. जर तू परमेश्वराचा आदर करत आहे, जर तू परमेश्वराचा सन्मान करत आहे, आपल्या मार्गात आपल्या कामात त्याचा आदर करत आहे, तर परमेश्वर तुझे मार्ग मोकळे केलं बरं का. तू कल्याण होशील, तू येशूची पुरुष होशील बरं का. हालेलुया. फक्त तुम्हाला एक काम करावं लागेल, परमेश्वराच्या वचनाप्रमाणे जगावं लागेल, त्याच्या वचनाप्रमाणे राहावं लागेल, तर परमेश्वर तुमचे मार्ग सफल करलं बरं का. हालेलुया. आणि जर समजा तुम्ही त्याच्या मार्गाने चाललाच नाही, हालेलुया, त्यातलंच 9 वचन सांगतं, निर्बुद्ध घोडा किंवा कुठला खेचर निर्बुद्ध घोडा, मूर्ख घोडा किंवा खेचर यांसारखे होऊ नका. हालेलुया. बायबल सांगता बघा, घोड्यावर ज्यावेळेस तुम्ही घोडा ताब्यात घ्यावा लागतो, तुम्हाला ज्यावेळेस घोड्याला तुमचा काबू त्याच्यावरती करावा लागतो, त्यावेळेस त्याला काय करावं लागतं बाबांनो? हालेलुया. वाचा बरं बायबल तुझे काय सांगतं. निर्बुद्ध घोडा आणि खेचर ह्यांसारखे होऊ नका. हालेलुया. बाबांनो, असे काही व्यक्ती आहेत, असे काही मंडळीमधले लोक वागतात. कसे वागतात बघा. परमेश्वर सांगतो तू ह्या मार्गाने चाल, पण तो व्यक्ती त्या मार्गाने चालत नाही. प्रेज द लॉर्ड. तो प्रार्थनाही करतो, तो वचनही वाचतो, प्रेज द लॉर्ड, तो हालेलुया म्हणतो, पण परमेश्वर जो मार्ग दिलेला आहे, परमेश्वर जो रस्ता दिलाय, त्या रस्त्यात तो चालतच नाही. प्रेज द लॉर्ड. त्यावेळेस परमेश्वर बायबल सांगतं व्यसन टाकतो नाकामध्ये, व्यसन. आणि घोडा कब्जेमध्ये येतो ना. एखादा समजा तुम्हाला प्राणी, एखादा समजा तुम्ही बघितलं व्यसन, तुम्ही तो खेचत्यामध्ये. वाचा बरं. निर्बुद्ध घोडा किंवा खेचर ह्यांसारखे होऊ नका. त्यांना आवरण्यासाठी लगाम व ओठाळी अशी हालेलुया. सामग्री त्यांना पाहिजे. काबूमध्ये घेण्यासाठी कशाचा वापर करतात? व्यसन. आपण म्हणतो ते व्यसन घालतो बघा, बैलांना म्हणा, आपल्या गावात गुरबीर आहेत ना, कोणाकडे पाहिलं की नाही पाहिलं, ती व्यसन घातली तुमच्या काबूमध्ये येतात. जर समजा ती ओढलं नाही तर तुम्हाला ते ऐकतात का? नाही. पण तुम्ही ओढलं की ती कसं नाकाच्या मध्ये असते, हालेलुया, आणि वेदना होती, तेव्हा तो काय होतो? ताब्यात येतो. तर परमेश्वर तुम्ही तसं होऊ नका. जो व्यक्ती परमेश्वराच्या नियमाप्रमाणे चालत नाही ना, त्याला तो लगाम घालतो बरं का, आणि त्याला तो ओढतो, तो चुकीचा पाऊल टाकतो. मग त्यावेळी संकट त्याला वाटतं अरे मला असं का होत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण लगाम घातल्याशिवाय त्याला हे कळत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर परमेश्वर तुम्ही तसं होऊ नका. तुझ्या कष्टाचं, तुझ्या श्रमाचं फळ तू खाशील, तू यशस्वी होशील, तुझं कल्याण होईल म्हणतो परमेश्वर. कारण कोणत्या मार्गाने तू गेला पाहिजे याचं शिक्षण मी तुला देईन, तुला बुद्धिवादाच्या आणि ज्ञानाच्या गोष्टी मी तुला शिकवीन म्हणतो परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. तुला काम करावं लागेल म्हणतो परमेश्वरला, परमेश्वराच्या चरणापाशी बसावं लागेल, परमेश्वराचा आदर करावा लागेल. हालेलुया. अन्यथा तो प्राणी, तो घोडा तुमच्या हातामध्ये कधीही कब्जामध्ये येणार नाही, जोपर्यंत त्याला तुम्ही लगाम घालत नाही तोपर्यंत. प्रेज द लॉर्ड. आणि मनुष्याला सवय असते, जोपर्यंत त्याला लगाम घातली जात नाहीये तोपर्यंत तो ताब्यातही येत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय मला काय बोलायचंय? तर परमेश्वर म्हणतो तुम्ही तसं होऊ नका बाबांनो. हालेलुया. तुम्ही परमेश्वर म्हणतो ते वचनाप्रमाणे देवाच्या चालात, त्याचं जे वचन आहे त्याचं पालन करा आणि त्या नियमाप्रमाणे तुम्ही वागायला शिका म्हणतो परमेश्वर. तर तुमचं जीवन बदलल म्हणतो परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रत्येक व्यक्तीला वाटतं परिवार माझा चांगला असावा, माझा परिवार चांगला सुखी असावा, माझी मुलं बाळ की माझं घर परपंच एकदम आनंदी आणि सुखी असावं. प्रत्येकाला वाटतं ना, की वाटत ना असं कुणी आहे आपल्यामध्ये? प्रत्येकाला वाटतं ना. परमेश्वर म्हणतो आपल्या मुलानं भाकर मागितली तर त्याला धोंडा कोण देईल बाबांनो? प्रेज द लॉर्ड. आणि मासा मागला त्याला साप कोण देईल का? किंवा अंड मागला त्याला विंचू देता का तुम्ही? जर तुम्ही वाईट असताना आपल्या मुलांना चांगलं काय देणं हे तुम्हाला समजतं, जे स्वर्गीय पित्याकडे मागतात तो त्यांना विश्राम पवित्रात्मा देणार नाही का? तो म्हणतो हालेलुया. तो मदतगार तो पाठवणार नाही का? तो परमेश्वर म्हणतो मी तुला मदतगार पाठवीन, मी तुला सहाय्यक पाठवीन, तो सदा सर्वदा तुझ्याबरोबर राहील म्हणतो परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. तो तुला कधी सोडून जाणार नाही म्हणतो परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. जर त्या परमेश्वराचं तुम्ही आपल्या जीवनामध्ये स्वागत करत असाल, जर त्याच्या वचनाप्रमाणे जर चालत असाल, तर परमेश्वर आज तुझ्याशी वादा करत आहे. परमेश्वर बोलत आहे की तुझ्या कष्टाचं आणि तुझ्या श्रमाचं फळ तूच खाशील. आणि आता कुठलाही तुमचा रोगरायामध्ये, आजारपणामध्ये, वाईट ठिकाणी, कर्ज बाजारामध्ये तुझा पैसा मी कधीही जाऊ देणार नाही म्हणतो परमेश्वर. हालेलुया. समजतंय मला काय बोलायचंय? प्रेज द लॉर्ड. जो व्यक्ती परमेश्वराच्या नियमाप्रमाणे चालतो, त्याच्या आज्ञेचं पालन करतो, त्याच्या मार्गात उभा राहतो,
प्रेज द लॉर्ड. आणि पश्चाताप करतो, मन फिरवतो, चुकीच्या कामापासून तो मागे फिरतो, अशा व्यक्तीला परमेश्वर मदत करतो. प्रेज द लॉर्ड. जो मुद्दामपणे वागतो, चला मला कोण पाहतं की मला कोण विचारतं की कोणाला समजत आहे, अशा व्यक्तीला परमेश्वर कदापि सहाय्य करत नाहीये. प्रेज द लॉर्ड. आणि देव अशा व्यक्तीच्या कदापि जवळ राहत नाही. प्रेज द लॉर्ड. अब्रामाला परमेश्वर म्हणला, अब्रामा तुझी दृष्टी कर. प्रेज द लॉर्ड. तुझी नजर फेक. तू जे काही पाहत आहे पूर्व पश्चिम दिशा, ही सर्व काही तुझ्या संततीला देईन म्हणतो परमेश्वर. कारण मी सर्व समर्थ परमेश्वर आहे म्हणतो. प्रेज द लॉर्ड. तोच परमेश्वर आज तुमच्याशी बोलत आहे, आज तुमच्या तो वादा करत आहे, आज तुमच्या तो करार करत आहे की तुझ्या कष्टाचं आणि तुझ्या श्रमाचं फळ तूच खाशील म्हणतो परमेश्वर. तू कल्याण होईल आणि तू यशस्वी पुरुष होतो म्हणतो. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही निर्णय केला की परमेश्वरच्या वचनाप्रमाणे मी जगीन, माझं जीवन मी परमेश्वर वचनाप्रमाणे चालायला शिकीन, त्याच्या मार्गाचं पालन करीन, त्याचा मी आदर करीन, माझ्या प्रत्येक मार्गात कामामध्ये मी त्याचा सन्मान करीन, तर परमेश्वर तुम्हाला सहाय्य केल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वर तुम्हाला मदत केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. कारण तो परमेश्वर वचनाला जागणारा परमेश्वर का, तो म्हणतो आकाश आणि पृथ्वी बाबांना नष्ट होईल पण माझं वचन पूर्ण झाल्याशिवाय कदापि नष्ट होणार नाही म्हणतो परमेश्वर. हालेलुया. हालेलुया. तोच परमेश्वर आज तुमच्याशी वादा करत आहे. हालेलुया. तो म्हणतो, अहो कष्टी भारतन जनो तुम्ही सर्व मजकडी या, मीच तुम्हाला विसावा देईन. पण आपण आपलंच वजन घेऊन चालतो, त्या देवाकडे वळत नाही. प्रेज द लॉर्ड. पण प्रभू म्हणतो, अहो कष्टी भारतन जनो मजकड या, म्हणजे मीच तुम्हाला विसावा देईन म्हणतो तो परमेश्वर. हालेलुया. पण आपण आपलंच वजन घेतो आणि त्या वजाखाली दबून जातो. ज्यावेळेस तुम्ही अंतःकरणातून परमेश्वराकडे वळचाल, परमेश्वरला आपलं दुःख दाखवचाल, आपलं दुःख त्याला सांगचाल आणि परमेश्वराचा स्वीकार करचाल, अंतःकरणातून त्याच्यावरती विश्वास ठेवचाल, त्याच दिवशी तुमचं जीवन बदलत. हालेलुया. त्या दिवशी तुम्हाला परमेश्वर आशीर्वाद केल्याशिवाय, उंच केल्याशिवाय तो राहणार नाही. तो पवित्र परमेश्वर आहे. बायबल सांगते एक स्त्री होती 18 वर्षापासून. किती वर्षापासून? तो मंदिरामध्ये होती ती स्त्री 18 वर्षापासून. प्रेज द लॉर्ड. 18 वर्षापासून तिला दुःख होतं आणि ती कुबडी चालत होते बरं का. तिला कधी वर आकाशाकडे कधीच पाहिलं नव्हतं. 18 वर्ष तो आत्मा तिला, विकाराचा आत्मा तिला त्रास देत होता. ती मंदिरामध्ये होते, प्रार्थना करत होते, वचन ऐकत होते, सर्व काही करत होते. प्रेज द लॉर्ड. पण ती मोकळीच झाली नाहीये. कारण तिने परमेश्वराला तसं ग्रहण केलं नाहीये, परमेश्वर तसं स्वीकारलं नाहीये, त्याच्या वचनाचं पालन केलं नाहीये. हालेलुया. त्याच्या वचनाप्रमाणे ते चालले नाहीये. पण ज्यावेळेस प्रभू आले आणि त्या बाईला म्हणले, बाई तुझ्या विकारापासून मुक्त होत आहेस म्हणले. हालेलुया. तिने निर्णय केला की मी खरी वागीन, मी व्यवस्थित राहीन, मी परमेश्वर वचनाचं पालन करीन. त्याच दिवशी बायबल सांगतं तो विकाराचा आत्मा तिला 18 वर्षापासून त्रास देत होता, तो निघून गेला आणि ती कुबडी स्त्री, हालेलुया, कुबडी स्त्री सरळ झाली आणि देवाचा गौरव करू लागली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आपले ते कित्येक जण कर्जबाजाराने कुबडे झालेत, आजारपणानं, टेन्शन, भांडण तांता, ह्या अशा गोष्टीनं कुबडे होऊन बसलेत. त्यांना पाहता येत नाहीये, त्याच्या ओझ्याखाली ते दबून गेलेत. प्रेज द लॉर्ड. पण ज्या दिवशी तुम्ही निर्णय करचाल की मी परमेश्वराकडे वळीन, परमेश्वर वचनाचं पालन करीन, माझं जीवन बदलेल, हालेलुया, त्या दिवशी तुमचं जीवन बदलायला सुरुवात होईल बरं का. जर देवाचा आदर तुम्ही केला, देवाचा सन्मान केला आणि देवाला परवानगी दिली तुमच्या जीवनामध्ये काम करायला, तर परमेश्वर तुमचं जीवन बदलून टाकेल. हालेलुया. बायबल सांगता 38 वर्षापासून एक व्यक्ती होता. किती वर्षापासून होता? 38 वर्षापासून तो पंगू व्यक्ती होता. घरदाराने सर्वांनी त्याला सोडलं होतं, सर्वांनी त्याला वाळीत टाकल्यासारखं झालं होतं. सर्व त्याचा तिरस्कार करत होते, सर्व त्याला तुच्छ लेखत होते. प्रेज द लॉर्ड. आणि 38 वर्ष एका तळ्याजवळ तो होता. कारण बायबल सांगतं त्या तळ्यामध्ये स्वर्गदूत उतरायचे आणि योग्य वेळी ते पाणी हलवायचे स्वर्गदूत. आणि जो पहिला व्यक्ती तिथं जाईल त्या पाण्यामध्ये उतरले, मग त्याला कोणता का रोग असला तो व्यक्ती बरा व्हायचा. हालेलुया. आणि बायबल सांगतो व्यक्ती हा 38 वर्षापासून तिथं पडलाय, हा जाण्या अगोदर कोणा कोणतं होत होतं आणि बरा होत होतं. आणि प्रभू येशू त्या ठिकाणी जात असताना प्रभू येशू म्हटले, बाबा तुला बरं व्हायची इच्छा आहे का? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू आपल्याला देखील म्हणते, खरं तुला बरं व्हायचं आहे का? खरं तुझं जीवन तुला सुधारायचं आहे का? तुझ्या कष्टात तुझ्या श्रमाचं फळ तुला खायचं आहे का? का परका तुझं फळ खाऊ दे? हालेलुया. तुम्ही काय निवडचाल?
प्रेज द लॉर्ड. काय निवडचाल तुम्ही? हालेलुया. मी काय विचारत आहे तुम्हाला, काय निवडायला सुरुवात करचाल तुम्ही? प्रभू म्हणताय तू चांगलं जीवन जगशील का, पवित्र तू वागशील का, हे निवडशील का पापी जीवन तू अजून जगायला सुरुवात करशील, त्यामध्ये राहशील? प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू त्याला म्हटले बाबा तुला बरं व्हायचं आहे का? तो बाबा म्हटला कुठला मी अगोदर उतरे कुणीतरी माझ्या अगोदर जातो आणि माझा कुठलाच व्यक्ती माझ्या जवळ नाहीये की मला मदत करावी आणि मला ते तळ्यापर्यंत घेऊन जावं, असा माझा कोणीच व्यक्ती राहिलेला नाही. मला मदत करणारा कोणी राहिलं नाही. परिवार देखील माझ्या विरुद्ध आहे, घरातील लोक माझ्या विरुद्ध आहेत. कुणी मला सहाय्य करणारा नाही, कुणी मला मदत करणार नाही. प्रेज लॉर्ड. प्रभू येशू त्याला म्हटले उठ आणि चालू लाग. हालेलुया. आणि बायबल सांगतो तो उठलो आणि चालू लागला. आणि दुसऱ्या दिवशी प्रभू येशूला तो मंदिरात सापडला बरं का. आणि प्रभू येशू म्हटले बाबा आता तू मोकळा झालास, पापापासून मुक्त झाला, ह्या पुढे पाप करू नकोस. प्रेज द लॉर्ड. पाप करशील तर पहिलीपेक्षा तुझी वाईट दशा होऊन जाईल म्हणतो परमेश्वर. जर परमेश्वरनं तुम्हाला निवडलं आहे, परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित केलं आहे, परमेश्वर तुम्हाला पवित्र केलं आहे, त्याच्या मंदिरामध्ये आज बसून तुम्ही त्याचं वचन ऐकत आहात, तर आज तुम्ही त्या वचनाद्वारे तुम्ही धुतलेले आहात. हालेलुया. पुन्हा पापाकडे मनुष्यानं वळू नये, त्याचं जीवन आशीर्वाद झाल्याशिवाय राहणार नाहीये. हालेलुया. आपल्या शेजाऱ्या संघाला वचन लक्ष देऊ नका. ऐक आजचं वचन तुझ्यासाठी आहे. बोला 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 म्हणा आजचं वचन लक्ष देऊन ऐक. आजचं वचन तुझ्यासाठी आहे. देव तुझं जीवन बदल. देव तुला आशीर्वादित कर. देव तुला आशीर्वादित कर. देव तुला फलद्रूप करल. आज जर तू त्याचं वचन ऐकशील, तुझं जीवन बदलल. तू आशीर्वादित होशील. तू आशीर्वादित होशील. हालेलुया. बायबल सांगतं लाजर नावाचा व्यक्ती माहिती ना तुम्हाला? बायबल मधला लाजर नावाचा व्यक्ती. हालेलुया. बायबल सांगतं लाजर हा प्रभू येशूचा मित्र होता बरं का. मरियम मगदलिया प्रभूच्या जोडीदार होत्या बरं का, साथीदार होत्या, प्रभूला मदत करणाऱ्या होत्या. मार्था नावाची एक बहिणी होती. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतं लाजर मृत्यू पावला. 4 दिवस झाले बरं का त्याला कबरेमध्ये ठेवून. किती दिवस झाले? 4 दिवस झाले. आणि प्रभू येशूला अगोदर सांगितलं होतं की प्रभू येशू या लवकर, ज्याच्यावर तुमचे प्रेम आहे, ज्याच्यावर तुम्ही प्रीती करता, तो आजारी आहे. प्रेज द लॉर्ड. पण प्रभू येशू गेलेच नाहीत लवकर त्या ठिकाणी. हालेलुया. हालेलुया. आणि प्रभू ज्यावेळेस गेले त्यावेळेस लाजरला मरून 4 दिवस झाले होते. किती दिवस मरून झाले होते? 4 दिवस. ज्यावेळेस तुम्हाला वाटतं की माझं आता संपलंय, आता मी ह्यातून बाहेर निघू शकत नाही, ह्या रोगातून, ह्या आजारातून, ह्या गरिबीतून, ह्या दारिद्र्य अवस्थेतून मी कदापि बाहेर निघू शकणार नाहीये. हालेलुया. पण ज्या व्यक्तीला आशा आहे ना, ज्या व्यक्तीला उमेग आहे ना, ज्या व्यक्तीचा परमेश्वरचा विश्वास आहे ना, हालेलुया, त्याचं मेलं जीवन देखील उभा राहील. हालेलुया. परमेश्वर म्हटले मार्थे पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. प्रेज द लॉर्ड. कारण देवाला कोणतीच गोष्ट अशक्य नाही. प्रेज द लॉर्ड. मुर्दा असलेला लाजर प्रभू येशूने आवाज दिला की लाजरा बाहेर ये, मी तुला सांगतो. आणि बायबल सांगतं मेलेला मुर्दा बाहेर आला. हालेलुया. ज्या प्रकारे तुमचा व्यवसाय मेलेला आहे, तुमचा बिझनेस मेलेला आहे, जे रोगामध्ये आजारामध्ये तुमचं शरीर मेलेलं आहे, तर प्रभू येशूला जे हात मारतात ना, प्रेज द लॉर्ड, त्याला सुटकारा राहिल्याशिवाय भेटल्याशिवाय राहणार नाही बरं का. त्याचं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही बरं का. म्हणतो परमेश्वर म्हणतो तुझ्या कष्टाचं आणि तुझ्या श्रमाचं फळ तूच खाशील, तू यशस्वी होशील आणि तुझं कल्याणच होईल म्हणतो परमेश्वर. जो परमेश्वरती विश्वास ठेवतो आणि भरोसा ठेवतो त्याचं जीवन बदलल्याशिवाय राहत नाही. प्रेज द लॉर्ड. त्याचं जीवन आशीर्वादित झाल्याशिवाय राहत नाहीये. प्रभू अशा व्यक्तीला कदापि सोडत नाही. जो वचनाचं पालन करतो, वचनाप्रमाणे जगतो, वचनाप्रमाणे आचरण करतो, अशा व्यक्तीवर तिचे दूत राहतात बरं का, त्याला मदत करतात बरं का, त्याला सहाय्य करतात बरं का. हालेलुया. हालेलुया. कोण कोण आहे परमेश्वरा वचनाप्रमाणे जीवन जगतं? आहे कोण आपल्यामध्ये? हालेलुया. तर तुम्ही आशीर्वादित आहात. हालेलुया. कारण देव